स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी कायम राहो यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुणाच्या वाईट विचारानं तुमचं कधीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कुणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 फुलं आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा आपला स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, अहंकारापेक्षा नम्रतेचं मोल खूप महान असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर तुमची वेळ चांगली असेल तर तुमचे सर्वच आहे, नाहीतर जवळचे सुद्धा दूरच होतात. स्वामी म्हणतात, जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता खारट आहे आणि तो खारटच राहणार आहे. त्यात तुम्ही कितीही साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं, मग तो आनंद असो, प्रेम असो किंवा मग दुःख असो. माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण एक चांगली गोष्ट आहे, मी कुठलाही नातं स्वार्थासाठी जोडत नाही. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमावण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. यशाकडे नेणारे हे 10 विचार कायम लक्षात ठेवा. आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. मी शांत आहे, स्थिर आहे आणि माझ्या जीवनावर नियंत्रण आहे. जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठीच घडत आहे. मी प्रत्येक दिवशी अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी होत आहे. मी माझ्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत नाही. माझ्या मेहनतीला योग्य फळ नक्कीच मिळेल. मी स्वतःवर विश्वास ठेवतो आणि माझ्या क्षमतेवर प्रेम करतो. प्रत्येक क्षण नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. मी आनंद, शांतता आणि समृद्धी यासाठी योग्य आहे. माझे भविष्य सुंदर आहे आणि मी त्यासाठी तयार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला शिस्त लावा, विचार करायला शिका, रिस्क घ्यायला शिका, बिझनेसचे ज्ञान प्राप्त करा, पैसे कमावण्याचे मार्ग शोधा, धीर धरा. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यानुसार आपल्याला मिळत असते. कोणतेही कारण न देता कष्ट करा, सतत अपडेट राहा, तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा. तुम्ही आनंदी व्हाल असे काम करा, संयम ठेवा, स्पर्धेचा अभ्यास करा, नेहमी चांगल्या लोकांसोबत राहा, सकारात्मक लोकांसोबत राहा. एकदा एक माणूस कोकिळेला म्हणाला, तू दिसायला काळी नसती तर किती छान झालं असतं, तुझा आवाज किती गोड आहे. तोच माणूस समुद्राला म्हणाला, तुझं पाणी खारं नसतं तर किती छान झालं असतं. तोच माणूस पुन्हा गुलाबाला म्हणाला, तुला जर काटे नसते तर किती छान झालं असतं. तेव्हा कोकिळा, समुद्र आणि गुलाब सोबतच त्या माणसाला म्हणाले, हे माणसा, जर तुझ्यात इतरांबद्दल कमतरता बघण्यापेक्षा इतरांमधील गुण बघण्याची सवय असते तर किती छान झालं असतं. आपण आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या चुका काढण्यात पूर्ण आयुष्य घालवतो. आपल्याला स्वतःला काय बनायचं आहे हे आपण विसरून जातो. आपण कामामध्ये इतकं बिझी राहायला पाहिजे की आपल्याला इतरांच्या चुका काढण्यासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होईल. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचं स्वप्न आहे, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्हिटी आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्याबरोबर तुम्ही आहात. मग कशाला कोणी पाहिजे. आता पुढे चालत राहा.
आपले स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न कष्ट करत राहा. आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दारिद्र्यता संपत नसते. जिथं असत्याचा वास असतो तिथे लक्ष्मी नांदत नसते, पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्यता थांबत नसते. सत्यात आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास यशाचं प्रतीक आहे. म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचे अमृत आहे. आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका. कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकतं, पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. हृदयाचा दरवाजा. एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले. त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला, पण त्याला हँडल बनवले नाही. कोणीतरी विचारले, याला हँडल का बनवले नाही? तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून नाही. वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटांवर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असं नाही, काही वेळा नुकसानही होईल. ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. जगावे असे की जीवन कमी पडेल, हसावे असे की दुःखाचा विसर पडेल, नशिबात असेल ते नक्कीच मिळेल, परंतु प्रयत्न इतके करावे की परमेश्वराला देणंच भाग पडेल. माणसाच्या बोलण्यातून कळते माणूस कसा आहे. वादविवादातून कळते त्याला ज्ञान किती आहे. ते त्याच्या घमेंडीतून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे. आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे. मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी खाली पडला तरी मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखं खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. ज्याची वाणी गोड आहे त्याचे आयुष्य सुद्धा गोड आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट लक्षात ठेव. तुम्ही कितीही चांगले राहा, कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टिकोनाचे नाही. माणूस मोठा झाला की बालपण विसरतो, लग्न झालं की आईवडिलांना विसरतो, मुलं झाले की भावंडांना विसरतो, श्रीमंत झाला की गरिबीला विसरतो, आणि म्हातारा झाला की विसरलेल्या लोकांना तो आठवतो. माणसाचा हा मूळ स्वभाव आहे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त कोणतेही कर्म करत असताना नीतिमत्ता साफ ठेवून ते करावे. परमेश्वर आपल्याला कधीही काटे टोचू देणार नाही. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. नाती रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती आहे जाणीव. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात, आणि जर जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परके व्हायला वेळ लागत नाही. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातलं तेलही कमी पडत असते. कोणी माझं वाईट करतंय हे ज्याचं त्याचं कर्म, आणि मी कोणाचं वाईट करत नाही, हा माझा धर्म आहे. लोक तुमचं नाव देखील विसरतील. मनुष्य जीवनभर याच अहंकारात जगतो की आपण लोकांकरता विशेष आहोत, परंतु वास्तविकता ही असते की तुमच्या असण्या नसण्याने कोणाला काहीच फरक पडत नाही. ज्याची जितकी गरज तितकेच ते तुमचा वापर करीत असतात. लोकांना गमवायला कधीच घाबरू नका, कारण जाणाऱ्यांना निमित्त लागत नाही आणि साथ देणाऱ्यांना इच्छा. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेला आहेस. राहिलेले आयुष्य ही तुझ्या कृपा आशीर्वादाने, सुखशांती समाधानाने, आनंदात व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल, आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कुठलाही घातपात होऊ नये याचीही काळजी परमेश्वरा स्वामीराया तूच घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
स्वामी भक्तांनो, संदेश आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका भक्तिमय स्वामी संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.